करतो. तुझं नाव सांग. मी ओंकार वाळू. सी प्लस ब्लड ग्रुपचा आहे म्हणून आमची मैत्री झाली. माझं मेजर आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. मी आता 3rd इयरमध्ये बीटेक करतो. IIT बीटेक. चला मी जातो. मला खरगपूर म्हणल्यानंतर डोक्यात काहीतरी टिंग होतं रे. महेंद्रसिंग धोनी. ही मजा आहे. लोकांना वाटतं क्रिकेट हा नुसता खेळ आहे. क्रिकेट हा नुसता खेळ नाहीये. इट्स अ मॅसिव्ह कनेक्टर. गोल्ड अडॅप्टर प्लग आहे जो आम्हाला सगळ्यांना जोडतो. नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. दरवेळेला जेव्हा टूरसाठी, क्रिकेट कव्हरेजच्या टूरसाठी मी बाहेर फिरत असतो, मला कमाल लोक भेटतात आणि बऱ्याचशा वेळेला मला स्टुडंट्स भेटतात. ज्या त्या गावच्या स्टुडंट्सना भेटायचा मी मनापासून प्रयत्न करतो, कारण त्यांच्याकडनं ज्या नवीन कल्पना मिळतात त्या ऐकायला मजा येते. नवीन काहीतरी विचार त्यांचे असतात, ते काहीतरी भन्नाट शिक्षण घेत असतात, त्याची मजा येते. आज असाच एक माझा तरुण मित्र माझ्याबरोबर आहे. नावं मला माहिती आहेत, फक्त तुम्हाला कळावं म्हणून अगदी प्राथमिक सुरुवात करतो. तुझं नाव सांग. मी ओंकार वाळू. ओंकार वाळूंज. पुण्याचा करे तू? नाही, मी कल्याणचा आहे. मुंबईचा आहे, कल्याणचा आहे. काय करतात तुझे आई वडील, काय करतात? माझे आई वडील दोघे शिक्षक आहेत. माझी आई नवी मुंबईच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टीचर आहे आणि माझे वडील खडवलीतल्या सैनिकी शाळेत टीचर आहे. शिक्षकांचा मुलगा आहे, हे मला सर्वात कौतुकाची गोष्ट आहे. तुझ्या आई वडिलांना माझा नमस्कार सांग. आता पुढची गोष्ट, आपण हे शूट कुठं करतोय? हे आपण जस्ट इंडियन गार्डन्सच्या जवळ, म्हणजे कलकत्त्यामध्ये करतोय. कलकत्त्यामध्ये. तू कलकत्त्यात शिक्षण घेतोयस का? नाही, मी खडगपूरमध्ये, IIT खडगपूरमध्ये इंजिनिअरिंग करतोय. IIT खडगपूर. मला माहिती होतं, तुम्हाला कळावं म्हणून मुद्दा मी थोडी नौटंकी केली. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट कळली का? जसं मी म्हणतो की शिक्षण घेणं हे कुठल्याही संस्थेमध्ये चांगलंच असतं, मला काय कोणाला कमी लेखायचं नाही. पण जेव्हा तुम्ही IIM म्हणतात तेव्हा मॅनेजमेंटला एक वेगळं रूप येतं. तुम्ही IIT म्हणतात तेव्हा इंजिनिअरिंगला एक वेगळं रूप येतं. आणि त्यातनंही खरगपूर जे आहे ते म्हणायला गेलं तर ओंकार खूपच जुनं, नाही का? हो. कसं काय? 1951 साली IIT खडगपूरची स्थापना झाली होती. हा. इंडियामधलं सगळ्यात पहिलं IIT होतं. First. जवाहरलाल नेहरूंनी त्याचं इन्सेप्शन केलं. वा 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 वा. सर्वात जुन्या अशा IIT मध्ये शिकणारा हा आपला मराठी विद्यार्थी आहे. पुढचा प्रश्न, मी तर काही इंजिनियर नाही, माझं एवढं शिक्षणच झालेलं नाही. आपलं प्रेम कशामुळे? क्रिकेट. सी प्लस ब्लड ग्रुप. सी प्लस ब्लड ग्रुपचा आहे म्हणून आमची मैत्री झाली. हा IIT खरगपूरला असतो. आमची बऱ्याचशा वेळेला ऑनलाईन चर्चा झाली आणि नंतर हा म्हणला, ओंकार भेटायला येऊ का? अरे म्हटलं, मोर दॅन वेलकम. मॅचच्या दिवशी सकाळी त्यालाही कॉलेजला सुट्टी असते म्हणून खरगपूरहून कितीचा तासांचा प्रवास करून 3 तास 3 तासाचा प्रवास करून भेटायला आलेला आहे. आणि मला त्याचा आनंद आहे, कारण खरगपूर हे मित्रा अर्थातच पहिलं IIT ते होतं. पण मला खरगपूर म्हणल्यानंतर डोक्यात काहीतरी टिंग होतं रे. महेंद्रसिंग धोनी, आपले MS धोनी खडगपूरला तिकीट कलेक्टर म्हणून काम करायचंय. अजून सरसा स्टेडियमवर तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असेल, एक गांगुली त्यांना बॉलिंग करत होते. ते सरसा स्टेडियम सुद्धा खडगपूर स्टेशन पासून खूप जवळ आहे. तिथे एक चहाची टपरी आहे, तिथे सुद्धा माणूस आहे तो धोनी पासून जेव्हा प्रॅक्टिस करायचा तेव्हापासून तो तिथे चहाची टपरी बसून बसलेला आहे आणि त्याच्या दुकानात अक्षरशः धोनीचे मोठे मोठे फोटोज लावले आहेत अजून सुद्धा. जेवढा तुला आवडतो तेवढा मलाही आवडतो. धोनी थोडासा ओळखतो मी त्याला, थोडासा ओळखतो. आता पुढची गोष्ट, तू शिक्षण कशात घेतोय? माझं मेजर आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये. मी आता 3rd इयरमध्ये बीटेक करतो. IIT बीटेक. चला मी जातो. एवढ्या हुशार स्टुडंटशी मी काय बोलणार? मी आपला बिचारा BCom आणि MPM झालेला विद्यार्थी आहे. पण एनिवे, चेष्टा बाजूला ठेवूयात. हे जे शिक्षण आहे हे बेसिक कशात आहे हे सांग. ह्याच्यामध्ये बायोलॉजी, जे आम्ही 11वी-12वीला आमचं मुळीच बायोलॉजी नव्हतं, तर त्यांनी 2nd इयरमध्ये पूर्ण फाउंडेशन करून घेतलं. आणि नंतर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जीन्स, आपले DNA, RNA, जेनेटिक इंजिनिअरिंग याबद्दल हे शिक्षण जास्त करून आहे. बरं, आणि या तुझं आता कितवं वर्ष चालू आहे? IIT 3rd इयर सुरू आहे. 4 वर्षाचा असतो. परीक्षा झाली आहे काय? झाली आहे, म्हणजे मिड सेमिस्टर झाली, आता एप्रिलमध्ये एंड सेमिस्टर परत. मला तुझे विषय सांग. म्हणजे मला काही कळणार नाही त्याच्यातलं, पण तरी एक उत्सुकता म्हणून. हा, तर मग मूळ विषय असतात जेनेटिक इंजिनिअरिंग वगैरे, अजून ड्रग डिझाईन अँड सिंथेसिस, बायोप्रोसेस, डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग
असे बरेच सुद्धा विषय जे आहे, काही बायोसायन्स रिलेटेड असतात, जसे की मायक्रोबायोलॉजी म्हणा, बायोकेमिस्ट्री म्हणा, जो माझा आवडता विषय आहे. अजून काही बरेचसे वेगळे विषय सुद्धा असतात जे बाहेरच्या डिपार्टमेंटमधून आपण घेऊ शकतो, जसं की प्रोग्रामिंग मध्ये असतं, AI मध्ये सुद्धा आपण कोर्सेस घेऊ शकतो. म्हणजे असं बंधन काही नाही की तुम्ही बायोटेकचे स्टुडंट्स आहात, तुम्ही फक्त बायोटेकच करू शकता, तुम्ही बाहेरचे डिपार्टमेंटचे सब्जेक्ट सुद्धा हवे ते घेऊ शकता. क्या बात आहे, क्या बात आहे. मला खूप आनंद झालाय ऐकून. जरा बाउन्सर गेलाय मला. हे सगळे विषय म्हणजे जरा मला बाउन्सर गेले, पण तुझं कौतुक वाटतंय. आता मला सांग, हे शिक्षण पूर्ण करून तुला काय व्हायची इच्छा आहे? हे शिक्षण पूर्ण करून तर 2 ते 3 गोष्टी आहेत जे मला करावं असं वाटतं. तर मग त्यातले काही गोष्टी आहेत की मला क्रिकेट परफॉर्मन्स अनालिसिसमध्ये करिअर करायचं आहे, ज्यामध्ये क्रिकेटमध्ये डेटा आणि सायन्स वगैरे यूज करून आपण क्रिकेट प्लेयर्सचा परफॉर्मन्सेस एनहान्स करू शकतो, टीमचं जे विनिंग चान्सेस आहेत ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो. अजून तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करणं हे एक माझं ध्येय आहे. तर ह्या 2 गोष्टी मुख्यतः मला करिअर म्हणून करायला आवडतं. अरे तुझं शिक्षण काय, परत क्रिकेटमध्ये काय घुसतो? आमच्यासाठी ठेव की थोडं काहीतरी. वेगळं आहे ना, आपलं निश वेगळं आहे. खरंय खरंय. मी साधा पत्रकार आहे, हा त्याच्यामध्ये जास्त घुसतोय, म्हणजे डीप अभ्यास करून घुसतोय. मला हे सांग, जे क्रिकेट प्युरिस्ट असतात ते म्हणतात हा काही टेक्नॉलॉजीचा गेम नाही, कॉम्प्युटर मधलं बघून बॅटिंग बॉलिंग करता येत नाही, तिथे गेल्यानंतर फरक पडतो. म्हणजे याचा सर्वात जास्त वापर अमेरिकेमध्ये, मी जर का बरोबर असला तर बेसबॉलमध्ये जास्त केला. पण ओंकार, अरे मित्रा, एक गोष्ट लक्षात घे की बेसबॉल खेळ कुठलाच वाईट नाहीये, मला मान्य आहे, परंतु बेसबॉल ज्याच्यामध्ये सर्वात या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो तिथं बॉलचा टप्पाच पडत नाही. बरोबर. तिथं पिच नसतं, कंडिशन्स नसतात, हे नसतं ते नसतं. क्रिकेटमध्ये एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी उलट्या आहेत. त्यामुळे मी टेक्नॉलॉजीच्या विरुद्ध एक कणही नाही. मी शक्य तेवढी माझ्या कामासाठीची टेक्नॉलॉजी जरूर वापरतो, परंतु या गोष्टी अजून डीपली सामान्य माणसाला माझ्यासारख्या कळाव्यात. म्हणून तू काय सांगशील की बाबा क्रिकेटमध्ये याचा वापर कसा होऊ शकतो? अजून सगळ्यात जास्त पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की क्रिकेट, बेसबॉल, टेनिस या सगळ्या मोठ्या मोठ्या खेळांपेक्षा टेक्नॉलॉजीचा वापर क्रिकेटमध्ये सगळ्यात आधी झाला होता. कसं? हॉकाय, आपल्या प्रत्येक मॅच मध्ये जे DRS आपण घेतो ते हॉकाय वरती बेस्ड आहे. हॉकाय मशीन लर्निंग वरती बेस्ड आहे. इट इज बेसिकली बॉलची ट्रॅजेक्टरी प्रेडिक्ट करतोय आपण. जेव्हा बॉल पॅडला लागतो तर आपल्याला हे ना माहिती कुठे जाणार आहे बॉल, पण आपण प्रेडिक्ट करतो की हा इथे जायची शक्यता जास्त आहे. त्याच्यामध्ये अंपायर कॉल वगैरे या सगळ्या गोष्टी येतात, तर त्याचं वेगवेगळे स्वरूप आहे. पण टेक्नॉलॉजीचा वापर क्रिकेटमध्ये आधी आला, हॉकाय क्रिकेटमध्ये आधी आली आणि मग बाकीच्या स्पोर्ट्समध्ये गेली. तर क्रिकेटने आधीपासून टेक्नॉलॉजीला एम्ब्रेस केलेलं आहे. आणि फॅन्सला जर तुम्ही विचारलं, फॅन्सला आपण एंगेज कसं करू शकतो, तर हे आय थिंक ब्रॉडकास्टिंग मधून सुरुवात व्हायला पाहिजे. जे आपण जेनरिक कॉमेंट्री आपण जी करतो खेळाडूबद्दल, आपण सारखं म्हणतो की एक वा काय कव्हर ड्राईव्ह खेळली, जर आपण डेटाच्या वापराने त्या प्लेअर, समजा रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा वेगळा कसा आहे, विराट कोहली का स्पेशल आहे, रोहित शर्मा का स्पेशल आहे, हे जर आपण डेटाच्या स्वरूपाने सांगायला गेलो तर प्रूव्ह केलं आपण. प्रूव्ह केलं. एक्झॅक्ट. वेगळा एक पर्स्पेक्टिव्ह प्रेक्षकाला मिळेल, जो की नॉर्मल कॉमेंट्रीपेक्षा वेगळा असेल, म्हणून रोचक पण असेल. अरे बापरे, या खऱ्याच गोष्टी मला सुद्धा रोचक वाटतायत. आणि ह्या बाबतीत अभ्यास हा झालेला आहे का एव्हर इव्हॉल्विंग आहे? एव्हर इव्हॉल्विंग आहे सर. कारण सचिन सर जसं म्हणत, क्रिकेट नेहमी आपल्याला दर दिवशी काही ना काही वेगळं नवीन शिकवत असतं. सो कोणी कधी क्रिकेटचा PhD वगैरे कधी कोणी होत नाही. रोज आपल्याला खेळ काही ना काही नवीन शिकवतो. तसं काल सनाकाने आपल्याला एक जबरदस्त खेळी करून दाखवली, तसं रोज काही ना काही नवीन आपल्याला असं वाटतं की अरे आम्ही सगळं क्रिकेट बघितलंय, पुढच्या दिवशी आपल्याला असं काही बघायला मिळतं जे आपण कधी बघितलं नाही. मला परफॉर्मन्स विषयी जर का विचारायचं आहे, आपल्या गप्पांदरम्यान तू म्हणलास की इव्हन खेळाडूची इंजुरी व्हायची शक्यता कधी आहे, याही गोष्टी तुमच्या या अभ्यासातनं किंवा रिसर्च मधनं या तुम्ही बऱ्यापैकी प्रेडिक्ट करू शकता, सायंटिफिकली करू शकतो सर. कारण आपण जर खेळाडूचं वर्कलोड अनालाइज केलं, आता एक जसप्रीत बुमराह, एक जिमी अँडरसन आहे, समजा दोघांनी कसोटी क्रिकेटच्या पहिल्या 3 मॅचेसमध्ये सेम ओव्हर टाकल्या, परंतु अँडरसनची जी बॉलिंग ऍक्शन, त्याचा बायोमेकॅनिक्स जे आहे त्याचा जर आपण अभ्यास केला आणि बुमराच्या बायोमेकॅनिक्सचा आपण अभ्यास केला, तर आपल्याला साफ दिसून येईल की बुमराह जे करायचा प्रयत्न करतोय त्याला लागणारा एफर्ट, त्याची जी थकावट आहे, सेम नंबर ऑफ ओव्हर, सगळं सेम. तुम्ही असं पण नका म्हणू की बुमराचा परफॉर्मन्स खराब होता त्याच्यामुळे त्याला जास्त वर्कलोड आला, असं का नाही. सगळं सेम परफॉर्मन्स, सेम नंबर ऑफ ओव्हर्स. बुमराचा वर्कलोड नेहमी अँडरसनपेक्षा जास्त असेल. जेव्हा नेहमी फॅन्स म्हणत की बुमराला रेस्ट का द्यावी लागते, तर मग त्याचं कारण ते आहे. जर तुम्ही अशा आजच्या मॅचमध्ये जर बुमराह समजा इंजर झाला तर त्याचा परिणाम काय होणार आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. बरोबर. मग त्यासाठी बुमराह सारखे जे प्लेयर्स आहेत किंवा कोणता वेगळा प्लेयर्स असेल की त्याला जी स्किल सेट आहे किंवा तो जो ऑफर करतो ऍज अ प्लेयर माझ्या टीमला, ते इतकं वेगळं आहे, इतकं रेअर आहे की
त्याला लागणारी जी रिक्वायरमेंट आहे, त्याच्या बॉडीला जो होणारा त्रास आहे तो खूप वेगळा आहे. एक फास्ट बॉलर जेव्हा हिट करतो त्याचं लँडिंग लेग, त्याच्या बॉडीचं 5 टाइम्स वजन त्याच्या पायावरती येतो. हे लोकांना समजायला पाहिजे. आणि खास करून अँकल वरती येतो ही गोष्ट तेवढीच लोक म्हणतात की बुमराह आयपीएल मध्ये प्रत्येक मॅच खेळतो, टेस्ट क्रिकेट प्रत्येक खेळतो. आयपीएलचे ओव्हर्स बघा आणि एका टेस्ट मॅचचे ओव्हर्स बघा, खूप डिफरन्स आहे. त्यामुळे ते म्हणतात ते खरं आहे की 4 ओव्हर काही प्रॉब्लेम नाही. हेच उदाहरण तुम्ही फेडरर आणि नदालला लावून पहा. फेडररच्या सगळ्या गोष्टी सहज सुंदर होत्या आणि नदालला फ्रिक्शन खूप होतं, कष्ट खूप होते. त्यामुळे त्याला ज्या इंजुरीज झाल्या, त्याच्यावरती ज्या शस्त्रक्रिया झाल्या, या सगळ्या फेडररपेक्षा खूप जास्त झाल्या, पटकन कळावं म्हणून. त्यामुळे मित्रा, मी एवढंच म्हणेन, तुझे 3रं वर्ष आहे, अजून 1 वर्ष तुझं अभ्यासातलं राहिलंय. काय त्या शिक्षणाचा अजून काय विचार आहे तुझा? शिक्षणाचा विचार, मला काय जॉब वगैरे नाही करायचं लवकर. मला मास्टर्स करायचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून, आमच्या कॉलेजमधूनच. आमच्याकडे इंटरडिसिप्लिनरी ड्युअल डिग्री प्रोग्राम असतो, तर त्याच्यामध्ये आम्ही एकाच वर्षात एमटेक करता येतं CGPAच्या क्रायटेरियानुसार. तर मग माझा प्लॅन तर आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी आताची डिमांड आहे त्याचं थोडं फॉर्मल एज्युकेशन घेतलं तर चांगलं राहील. फॅन्टास्टिक. त्यामुळे हे लक्षात घ्या की क्रिकेटच्या ह्याच्यामध्ये जसं पत्रकारितेचं मी शिक्षण घेतलेलं नाही आहे, मी काय म्हणतात त्याला अर्न अँड लर्न अशा पद्धतीनेच पत्रकार झालेलो आहे. पण नवीन पिढीतली ही जी मुलं आहेत, मला यांचं खूप कौतुक आहे. कारण एकीकडे उच्च शिक्षण घेत आहेत, IIT सारख्या भन्नाट संस्थेमधनं ही पोरं शिक्षण घेत आहेत आणि त्या शिक्षणाचा वापर फिरून, म्हणजे तुला बाकीच्या क्षेत्रात, मला अकॅडमिकली सुद्धा तुला कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल तेही सांगणार. बायोटेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, म्हणजे जे मी क्रिकेटमध्ये वापरतो ते एखाद्या बिझनेससाठी, फायनान्समध्ये स्किल्स जे आहेत ते एकदम इझिली ट्रान्सफरेबल आहेत, किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये. हो. पण हे बघा, 2 ऑप्शन, जर तुम्ही हुशार असला 2 ऑप्शन तुम्हाला निर्माण होतात. त्याचं ओंकार वाळुंजे उदाहरण आहे. त्यामुळे मित्रा, खूप मस्त वाटलं तुला भेटून. कारण काय आहे की जसं फॅन्सना भेटणं ही एक मजा आहे, धनदांडगे लोक येतात त्यांना भेटणं एक मजा आहे, तसं यंग जनरेशनमधल्या स्टुडंट कॅटेगरीतल्या लोकांना भेटण्याची एक वेगळी मजा आहे. कारण त्यांच्यामधनं जसं मला काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं, मला काहीतरी शिकायला मिळालं, तसं तुम्हाला सुद्धा मिळेल. त्यामुळे मनापासून शुभेच्छा तुला. आणि ते काय म्हणतात त्याला, कॉम्प्युटर अनालिसिस वगैरे सगळं कर. प्लीज पत्रकार होऊ नको, नाहीतर मला प्रॉब्लेम आहे. तुझ्यासारखा हुशार मुलगा जर का आला तर माझं लेखन, माझं बोलणं कोण ऐकणार? काय नाही, गंमत करतोय मी. पण ही मजा आहे. लोकांना वाटतं क्रिकेट हा नुसता खेळ आहे. क्रिकेट हा नुसता खेळ नाहीये, इट्स अ मॅसिव्ह कनेक्टर आहे. तो वर्ल्ड अडॅप्टर प्लग आहे जो आम्हाला सगळ्यांना जोडतो. याचं वय काय मी विचारलेलं नाही, यांनी माझं वय विचारलेलं नाहीये. त्यामुळे हे बंधनच राहत नाही, इतकी सहज मैत्री क्रिकेटने जमून येते. त्यामुळे आनंद झाला तुला भेटून आणि तुला खूप शुभेच्छा. क्रिकेटवरचं लक्ष तेवढंच ठेव, अभ्यासावरचं लक्ष जास्त ठेव. एवढ्याच तुला शुभेच्छा देतो. भेटू परत, गॉड विलिंग. जर का पुढच्या वेळेला इथे टेस्ट मॅच वगैरे कव्हर करायची परत संधी मिळाली, येईन सुद्धा कदाचित IIT खरं शिकायला नाही, तेवढी माझी क्षमता नाही, भेटायला येईल. थँक्यू. बाय ओंकार. बाय.